नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. मी धनश्री. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी इथे घेऊन आलेली आहे अप्पे रेसिपी. तुम्ही ना इथे अप्पे रेसिपी वगैरे खूप बघितली असेल, पण माझ्यासाठी ही खूप खास आहे, कारण मी माझ्या चॅनलवरती हा पहिला व्हिडिओ अप्पेचा टाकत आहे. खरंच पण खूप छान असे अप्पे झालेले होते आणि छान टमटमीत असे फुगलेले सुद्धा होते आणि सॉफ्ट मऊ लुसलुशीत पण झालेले होते आणि बाहेरून छान क्रिस्पीसुद्धा झालेले होते. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सगळ्यात आधी ना मी इथे घेतलेली आहे 4 वाट्या इतका तांदूळ घेतलेले आहे आणि सोबतच चण्याची डाळ आणि उडदाची डाळ आणि मुगाची डाळ इथे घेतलेली आहे. छान स्वच्छ अशी मी सगळ्या डाळींना इथे धुवून घेतलेले आहे आणि तांदूळसुद्धा व्यवस्थित इथे 4-5 पाण्याने मी धुवून घेतलेले आहे. तर इथे ना हे सगळे मिश्रण जे मी घेतलेले आहे, सगळ्या डाळी आणि तांदूळ वगैरे ते एकाच वाटीने घेतलेले आहे. तर याच एका वाटीने मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि याच एका वाटीने मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि उडदाची सुद्धा डाळ घेतलेली आहे आणि याच एका वाटीने मी इथे 4 वाट्या इतके तांदूळ घेतलेले आहे. तर आता ना इथे पाणी वगैरे टाकून छान मी इथे 6 तास भिजायला ठेवून दिलेलं होतं. तर इथे ना 6 तास झालेले होते. डाळी वगैरे इथे छान प्रमाणात भिजलेल्या होत्या आणि छान अशा टम्म फुगलेल्या सुद्धा होत्या. तर आता ना इथे मी मिक्सर जारमध्ये टाकून लावून घेणार आहे. तर इथे ना डाळीची पेस्ट जी आहे ते अशी पेस्ट करायची आहे, पूर्ण अशी दरदरी आपल्याला कुठेही ठेवायची नाही, त्याचं एकही कण आपल्याला इथे ठेवायचं नाही आहे. तर छान ना मी इथे थोडं थोडं पाणी टाकून याच्या पेस्ट करून घेते आणि मी इथे काढून सुद्धा घेते. तर इथे बघू शकताय तुम्ही, इथे छान अशी सॉफ्ट अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे, छान लावून सुद्धा घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे किती छान असा क्रीमी टेक्स्चर आलेला आहे उडदाच्या डाळीला. सगळ्यात आधी मी इथे उडदाची डाळ घेतलेली होती आणि ते इथे मी लावून घेतलेली आहे. तर आता ना इथे मी एक पातेलं घेते आणि त्या पातेल्यामध्ये हे डाळीची जी पेस्ट आहे ते टाकून घेते. तर इथे ना माझी आता पेस्ट वगैरे काढून झालेली छान. तर आता ना मी इथे दुसरी सुद्धा डाळ लावून घेतलेली आहे, म्हणजे ही मुगाची डाळीची पेस्ट आहे. तर आता ही सुद्धा मी इथे पेस्ट आहे ते काढून घेते आणि याचप्रमाणे मी सगळ्या डाळी आणि तांदूळसुद्धा इथे छान व्यवस्थित लावून घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये ना मागून जर तुम्हाला काही बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल तर ते इग्नोर करा, त्याच्यासाठी खरंच खूप सॉरी. तर आता ना इथे मी चण्याची डाळसुद्धा घेतलेली आहे आणि त्याचीसुद्धा इथे मी पेस्ट करून घेणार आहे. चण्याची डाळसुद्धा आपल्याला इथे छान क्रीमी टेक्स्चरमध्ये लावायची आहे. तर चण्याची डाळसुद्धा मी इथे छान सॉफ्ट अशी लावून घेते. इथे ना माझी चण्याची डाळ जी आहे ते मी लावली आणि मी इथे काढूनसुद्धा घेतलेली. तर आता ना इथे मी तांदूळ लावून घेते. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याला तांदळाची जी पेस्ट आहे ते आपल्याला लावून घ्यायची आहे. तर इथे ना तांदूळसुद्धा आपल्याला छान असे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे बघू शकताय तुम्ही, इथे कमी पाण्यामध्ये मी इथे छान असं तांदळाची पेस्टसुद्धा इथे करून घेतलेली आहे. हे मिश्रण ना आपण डोस्यासाठी आणि अप्पेसाठी दोन्हीसाठी आपण इथे वापरू शकतो आणि तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये दुसरेसुद्धा डाळी ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर याच पद्धतीने मी माझे सगळे तांदूळ आणि डाळीचे इथे पेस्ट करून झालेले होते. तर आता ना इथे 4-5 दिवस झाले खूप असा पाऊस पडतोय आणि वातावरण ना इथे छान थंड झालेलं आहे. तर त्यामुळे ना मी यामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर ना इथे सोडा ॲड केलेला आहे. तर आता काय करायचं, इथे जे आपला हात आहे त्या हाताने ना छान एका डायरेक्शनमध्ये फिरवत राहायचं आहे, म्हणजे कमसे कम 10-15 मिनिटे आपल्याला ते फिरवायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्या ज्या हाताची गरमी आहे ते त्या बॅटरमध्ये असं छान मिक्स होणार आणि ते बॅटर ना आंबायला लवकर मदत होते. तर आता ना इथे मी रात्रभर असंच ठेवून देणार आहे. तर इथे बघू शकता मी रात्रभर हे मिश्रण ठेवलेलं होतं. तर किती छान असं आंबलेलं आहे आणि छान असं पफिनेस त्याला आलेला आहे. छान पद्धतीने इथे आपलं बॅटर जे आहे ते आंबलेलं आहे आणि खरंच याला खूप असं क्रीमी टेक्स्चर आणि इथे छान पफिनेससुद्धा आलेला आहे. सोडा ना मी इथे अगदी चिमूटभर टाकलेला आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की इथे मी चम्मचनेच टाकलेला आहे, पण अर्ध्या चमच्यालासुद्धा इथे फार कमी होतं. तर मी इथे एवढंच असं सोडा टाकलेला आहे आणि छान रात्रभर त्याला भिजायला ठेवलेलं होतं आणि तसंही थंडीचं वातावरणच होतं, कारण पाऊस खूप पडत होता रात्रभर आणि दिवसभर आणि सगळं वातावरण असं थंड झालेलं होतं. तरीसुद्धा हे बॅटर खूप छान पद्धतीने आंबलेलं आहे. तर आता ना तर इथे मी अप्पे बनवत आहे. तर त्याच्यासाठी ना आपल्याला व्हेजिटेबल जे आहे सगळ्या भाज्या इथे माझ्याकडे चॉपर आहे, तर चॉपरमध्ये मी छान असं व्यवस्थित बारीक करून घेते. सगळ्यात आधी मी इथे 10-15 इतक्या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि सोबतच 1 टमाटर घेतलेला आहे आणि इथे 4-5 हिरवी मिरची मी टाकलेली आहे, म्हणजे 10-12 घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या. तर त्या टाकून ना मी इथे छान चॉपरला लावून घेते आणि त्याच्यामध्ये मी इथे बॅटरमध्ये टाकून देते आणि मग नंतर ना मी इथे कांदा टाकून घेणार आहे.
तर सगळ्या भाज्यांना मी इथे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेल्या आहे. आता फक्त याच्यामध्ये कांदा टाकायचा बाकी आहे. तर मी ना या बारीक केलेल्या भाज्या आहे त्या बॅटरमध्ये टाकून घेते आणि कांदासुद्धा छान मी इथे बारीक करून घेणार आहे. तर कांदासुद्धा ना मी याच्यामध्ये टाकून असा बारीक करून घेत आहे आणि कांदासुद्धा इथे बारीक झाला छान की मी कांद्याचंसुद्धा यामध्ये मी टाकून देणार आणि मग नंतर आपण करूया इथे तडक्याची तयारी. तर बघू शकता इथे कांदा वगैरे माझा छान इथे चॉप करून झालेला आहे. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले होते. खूप मोठे कांदे नव्हते, तर इथे लहान लहानच कांदे घेतलेले होते. तर जास्त मोठे पण कांदे नव्हते आणि छोटे पण नव्हते, मीडियम साईज होता. तर हे कांदेसुद्धा इथे चॉप केलेले मी या बॅटरमध्ये टाकून दिलेले आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे सांबार टाकलेला आहे मी थोडासा यामध्ये आणि इथे आता आपण तडक्याची तयारी करूया. याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि चवीनुसार मी याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे. तर बॅटर जे होतं त्याला मी बाजूला करून ठेवलेलं होतं, ते आपलं पूर्ण तयार झालेलं होतं. तर आता इथे मी तडक्यासाठी एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे 2 बुटले इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल नाही इथे तापलेलं होतं, तर मी त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान अशी फुटली का मग त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया आणि जिरं पण छान इथे छान कलर आला जिऱ्याला सुद्धा. तर मी इथे थोडंसं मी लसूण टाकलेला आहे आणि सोबतच कढीपत्ता टाकलेला आहे. तर आता हे सगळं टाकून मी इथे 2 मिनिट असं ठेवणार आहे. मग नंतर गॅस बंद करून दिलेला आहे. तर आता हे तडका जाणार आपल्या बॅटरमध्ये. तर मी बॅटरमध्ये हा तडका टाकून दिलेला आहे. तर आता याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मग नंतर आपण इथे अप्पे बनवायला घेऊ. तर छान असं याला मी मिक्स करून घेते. तर बॅटरमध्ये मी इथे तडका टाकून दिलेला आहे. तर ते टाकून मी छान असं फिरून बाजूला करून ठेवलेलं आहे. तर आता इथे मी अप्प्याचं जे पॅन होतं ते मी आधीच इथे गरम करायला ठेवलेलं होतं. तर आता इथे मी तेल लावून घेत आहे. छान असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे अप्पे ना चिपकत नाही. तर छान असं व्यवस्थित तेल लावलं की त्यामध्ये मग अप्पे टाकणार आहे. तर आता इथे मी अप्पेचं जे बॅटर आहे तर ते टाकून देत आहे. तर याच पद्धतीने आपल्याला असं अप्पे टाकून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल अशाच पद्धतीने अप्पे सगळे इथे टाकून घ्यायचे आणि मग नंतर झाकण ठेवून आपण याला 10 मिनिटे वाफ येऊ देऊ. कमी इथे गॅस कमी करायचा आहे आणि नंतर इथे झाकून ठेवायचं आहे. तर आता इथे छान प्रकारे माझे अप्पे टाकून झालेले आहेत. तर याच्यावरती मी असं झाकण ठेवून देते आणि 10 मिनिटे आपण वाट बघूया. तर आता इथे 10 मिनिटे झालेले होते. तर मी इथे बघू शकताय तुम्ही छान असे शिजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे काहीही मला मदत करावी लागत नाही आहे. बिलकुल कुठेही अप्पे चिपकले नाही आहे, चिकटले वगैरे नाही आहे. तुम्ही बघू शकताय सहजासहजी खूप निघत आहे. तर अशाच पद्धतीने हे अप्पे बनवायचे आहे आणि खरंच खूप सॉफ्ट आणि आतमधून बाहेरून असं क्रिस्पी झाले आणि आतमधून खूप सॉफ्ट झालेले आहेत. छान प्रकारे इथे जे अप्पे आहेत ते खूप छान पद्धतीने बनलेले आहेत. तर सगळे अप्पे मी आता असे पलटून घेते आणि मग नंतर जसं आतमधून जसं क्रिस्पीनेस आलेला आहे तर या बाजूनी सुद्धा असा क्रिस्पीनेस आला पाहिजे म्हणून मी त्याला दोन्ही बाजूनी छान असं शिजवून घेते. तर त्या बाजूने पण इथे पलटून आणि मी झाकून ठेवलेले आहे. तर पुन्हा आपण 10 मिनिटे वाट बघू. तर आता इथे चटणीसाठी मी घेतलेला आहे ओलं खोबरं, म्हणजे 1 वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे. सोबतच इथे मी 10-15 इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि सोबतच इथे मी 10-12 इतक्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं इथे धनिया पत्ता घेतलेला आहे आणि थोडंसं इथे जिरे घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं याच्यामध्ये लेमन ॲड करायचं आहे. कढीपत्तासुद्धा मी टाकलेला आहे. दोन चम्मच इतके मी याच्यामध्ये डाळ्या टाकलेले आहे. तर आता इथे सगळे मिश्रण माझे टाकून झालेले आहेत. आता
तर आता ना याला मी मिक्सरला वाटून घेते. तर बघू शकता इथे ना माझे पूर्ण अप्पे तयार झालेले आहे. दोन्ही बाजूनी छान मी असे खरपूस भाजून घेतलेले आहे. बाहेरून दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी झालेले आहे आणि आतून छान असे सॉफ्ट झालेले आहे. तुम्हाला मी काढून दाखवते. तर इथे माझी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी इथे चटणी लावून घेतलेली आहे आणि खूप अशी पेस्ट केलेली नाही आहे, बारीक वाटलेली नाही आहे, ओबडधोबडच अशी ठेवलेली आहे. तर आता ना ही चटणी इथे तयार झालेली आहे. तर आता याचा आपण तडका तयार करूया. तर तडक्यासाठी मी इथे तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 बुटले इतकं तेल टाकलेलं आहे. तर तेल छान इथे तापू द्यायचं आहे आपल्याला. तेल तापलं की त्यामध्ये आपण टाकूया मोहरी छान अशी फुटली की मग त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकूया. जिरेसुद्धा इथे मी टाकलेले आहे. तर आता ना इथे मी 2-3 पाकळ्या लसणाच्या कापून घेतलेल्या आहे. तर त्यासुद्धा यामध्ये मी टाकून दिलेल्या आहे. थोडासा कढीपत्ता आणि लाल मिरची घेतलेली आहे तडक्यासाठी. तर आता तडका इथे तयार झालेला होता. तर चटणीमध्ये मी टाकून दिलेला आहे आणि व्यवस्थित छान चटणीला असं आपण मिक्स करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता चटणीचा कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि खरंच ही नारळाची चटणी आहे. तर खूप छान अशी लागते. तर इथे चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि थोडं याच्यामध्ये मी सांबारसुद्धा टाकणार आहे. तर आता ना इथे माझी एक चटणी बनवून झालेली आहे नारळाची. तर इथे ना 2 चटण्या बनवणार आहे. तर इथे ना मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याच्यासोबतच इथे 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. 4-5 इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, धनियापत्ती घेतलेली आहे, सोबतच इथे चवीपुरतं मीठ आणि थोडे जिरे टाकलेले आहे. तर आता ना हे सगळे मिश्रण टाकून आपण याला वाटून घेऊ आणि याला तडका द्यायचा नाही आहे. तुम्ही तडका देऊनही खाऊ शकता किंवा तडका नाही देऊनही तुम्ही खाऊ शकता. तर इथे ना मी बिना तडका देता खाणार आहे, कारण मला ही चटणी आणि अशी चटणी मला खूप आवडते. तर तुम्ही बघू शकता याला खूप अशी पेस्ट नाही करायची आहे, दरदरी वाटून घ्यायची आहे. तर इथे ना मी छान असं ओबडधोबड वाटून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशा प्रकारे मी ही चटणी करून घेतलेली आहे. तर या चटणीला तडका तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे तडका देऊ शकता, पण मी याला अशीच खाणार आहे. इडलीसोबत, अप्पेसोबत किंवा डोस्यासोबत तुम्ही या तिन्ही गोष्टीसोबत खाऊ शकता. तर आता ही चटणी माझी तयार झालेली आहे. तर आता मी तुम्हाला अप्पे ना इथे सर्व करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथे अप्प्याला छान असा कलर आलेला आहे. दोन्ही बाजूनी, एका बाजूनी थोडं जास्त मी भाजलेलं नाही आहे आणि एका बाजूनी जास्त भाजलेला आहे. तर ज्या बाजूनी जास्त भाजले त्या बाजूला तुम्ही बघत असाल छान असा क्रिस्पी आणि कलरसुद्धा व्यवस्थित आलेला आहे. तर दोन्हीही चटणी मी इथे टाकलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता. तुम्हीसुद्धा हे चटणी जे आहे दोन्ही चटणी तुम्ही ट्राय करून बघा. नारळाची चटणी तर तुम्ही प्रत्येकजण ट्राय केली असेल, पण ही जी शेंगदाण्याची चटणी आहे ती सुद्धा ट्राय केली असेल, पण बिना तडका देता तुम्ही खाल्ली नसेल. तर तडका देऊन तुम्ही खाल्ली असेल, तर तडका न देता तुम्ही एकदा खाऊन बघा. खूप छान अशी टेस्टी आणि छान लागते ती. मी तर इथे छान असा टेस्ट करून बघितलेला आहे. तर तुम्हीसुद्धा इथे छान व्यवस्थित टेस्ट करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली आहे ते. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.